खून करून एखाद्या माणसाला संपत्ती मिळेल काय, हा प्रश्न आहे ज्याच्यावर सर्वोच्च न्यायालयाने एक उत्तर दिलेलं आहे. नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट प्रमोद ढोकळे आपला माझ्या ॲडव्होकेट प्रमोद ढोकळे सिम्प्लिफाईंग कोर्ट डिसिजन या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे. आज आपण सर्वोच्च न्यायालयाचा एका अत्यंत महत्त्वाच्या निर्णयाची माहिती घेणार आहोत. हा निर्णय प्रत्येक कुटुंबासाठी, प्रत्येक वारसासाठी आणि इच्छापत्र करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी महत्त्वाचा आहे. तत्पूर्वी ज्यांनी कोणी अजूनही हा माझा चॅनल सबस्क्राईब केला नाही त्यांना विनंती आहे की चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा आणि फॉरवर्डही करा. तर प्रश्न असा आहे, जर एखाद्या व्यक्तीवर त्याच्या मालकाच्या खुनाचा आरोप असेल तर तो त्या व्यक्तीच्या संपत्तीवर हक्क सांगू शकतो का, तो त्याचा वारस होऊ शकतो का, आणि जर त्या मालकाने स्वतःहूनच त्याच्या नावावर इच्छापत्र केलं असेल तर काय परिस्थिती आहे, त्याला ती संपत्ती मिळते का? तर याच प्रश्नाचे उत्तर सर्वोच्च न्यायालयाने मंजुला अँड अदर्स विरुद्ध D.A. श्रीनिवासन या 2026च्या प्रकरणात दिले आहे. या प्रकरणातली तथ्य आपण पाहूयात. तर या प्रकरणात एका व्यक्तीने दावा केला की मृत व्यक्तींनी त्याच्या नावाने इच्छापत्र करून ठेवले होते, म्हणून त्याने न्यायालयात जाऊन त्या संपत्तीवर स्वतःचा हक्क मागितला. पण या प्रकरणात एक गंभीर बाब होती. ज्याच्या संपत्तीवर हक्क सांगितला जात होता त्या व्यक्तीच्या खुनाच्या गुन्ह्यात हाच दावा करणारा व्यक्ती आरोपी होता. आता मृत व्यक्तीचा खून केल्याचा आरोप ज्याच्यावर होता त्यानेच याबाबत आता हा दावा केला होता आणि त्याच्यावर फौजदारी खटलाही दुसरीकडे सुरू होता. मृत व्यक्तीच्या इतर वारसांनी न्यायालयाला सांगितलं की ज्याच्यावर खुनाचा आरोप आहे त्याला त्या व्यक्तीच्या संपत्तीवर दावा करण्याचा अधिकार नाही. खालच्या न्यायालयामध्ये ह्या केसमध्ये खूप उहापोह झाला. या मुद्द्यावर वेगवेगळी मतं आली. अखेर हा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आणि सर्वोच्च न्यायालयासमोर आता मुख्य प्रश्न असा होता की हिंदू वारसा हक्क कायद्याच्या कलम 25 मधील अपात्रता फक्त नैसर्गिक वारसालाच लागू होते का, की इच्छापत्राने मिळणाऱ्या संपत्तीलाही ती लागू होते? तर कलम 25 हिंदू वारसा हक्कातलं काय म्हणतं, तर हिंदू वारसा अधिनियम 1956 कलम 25 स्पष्टपणे सांगते, ज्या व्यक्तीने एखाद्याचा खून केला आहे किंवा खुनासाठी मदत केली आहे ती व्यक्ती त्या मृत व्यक्तीच्या संपत्तीची वारस होऊ शकत नाही. यामागे अत्यंत साधे आणि नैतिक तत्व आहे. कोणी स्वतःचा चुकीचा किंवा गुन्ह्याचा फायदा घेऊन संपत्ती लाटू शकत नाही, अन्यथा लोक खून करत सुटतील. इंग्रजीत यालाच म्हणतात नो पर्सन कॅन प्रॉफिट फ्रॉम हिज ओन रॉंग. सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने काय महत्त्वाचे निरीक्षण नोंदले हे आपण पाहूया. लक्षात घ्या, ही केस आहे हिंदू वारसाच्या संबंधीच केवळ नसून ही इच्छापत्राने आपल्याला माहिती आहे की कोणीही कोणाला संपत्ती देऊ शकते. त्याच्यामुळे हे कलम इच्छापत्राला लागू होतं की फक्त नैसर्गिक वारसांपुरतच मर्यादित आहे, हा न्यायालयापुढे प्रश्न होता. जर एखादी व्यक्ती इच्छापत्राद्वारे संपत्ती मिळवत असेल आणि तरी सुद्धा खून करणाऱ्या किंवा खुनात सहभागी असणाऱ्या व्यक्तीला त्या संपत्तीचा लाभ मिळू शकतो की नाही, हाच तो प्रश्न आहे. तर हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण यापूर्वी काही ठिकाणी असा युक्तिवाद केला होता की इच्छापत्र हा वेगळा प्रकार असल्यामुळे तो कलम 25ला लागू होणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने हा मुद्दा स्पष्टपणे युक्तिवाद फेटाळून लावला. आणि एक महत्त्वाचा मुद्दा, या निर्णयातील सर्वात चर्चेचा मुद्दा म्हणजे की फौजदारी न्यायालयाने दोषी ठरवण्यापूर्वी दिवाणी न्यायालयाकडे जर असं इच्छापत्र आलं तर दिवाणी न्यायालय देखील त्या व्यक्तीला मृत व्यक्तीच्या खुनात सहभागी होता किंवा खून केला या कारणास्तव हिस्सा किंवा संपत्ती नाकारू शकतं. तर न्यायालयाने स्पष्ट केलं की दिवाणी प्रकारामध्ये पुराव्याचा निकष हा प्रिपॉन्डरन्स ऑफ प्रॉबॅबिलिटीज म्हणजे शक्यतांचा समतोल असतो, परंतु फौजदारी खटल्यामध्ये बियॉन्ड रिजनेबल डाऊट हा कठोर निकष असतो. त्यामुळे परिस्थिती आणि उपलब्ध पुराव्यांवरून दावा कायद्याने प्रतिबंधित असल्याचे दिसल्यामुळे न्यायालय योग्य तो निर्णय घेऊ शकतो. आता या निर्णयाचं महत्त्व काय आपण बघूयात. तर या निर्णयामुळे 3 महत्त्वाचे संदेश मिळतात. खून करून किंवा खुनाचा फायदा घेऊन कोणीही व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीची संपत्ती मिळवू शकत नाही, भले त्या व्यक्तीने इच्छापत्र केले असले तरी कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही. न्यायालय नैतिकता, न्याय आणि सार्वजनिक धोरण यांना महत्त्व देते. सामान्य नागरिकांनी काय लक्षात ठेवावे, जर तुम्ही इच्छापत्र तयार करत असाल तर ते कायदेशीर पद्धतीने तयार करा. वारसा हक्काचे वाट टाळण्यासाठी योग्य तो कायदेशीर सल्ला घ्या. खून करणे हा मार्ग नव्हे. आणि सर्वात महत्त्वाचे, कोणत्याही गुन्ह्याच्या माध्यमातून संपत्ती मिळवण्याचा प्रयत्न कायद्याला मान्य नाही. तर सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय केवळ वारसा हक्काचा निर्णय नाही,
हा न्याय, नैतिकता आणि कायद्याच्या मूलभूत तत्वांचा पुनरुच्चार आहे. गुन्हा करून कोणीही लाभ मिळवू शकत नाही, हा या निर्णयाचा खरा अर्थ आहे. याचा दुसरा अर्थ असाही होऊ शकतो की एखादा गुन्हेगार माणूस दुसऱ्या एखाद्या पैसेवाल्याचा खून करून, त्याचं खोटं इच्छापत्र करून किंवा त्याने खरं इच्छापत्राद्वारे जरी दिलेली संपत्ती असेल तर ती मिळवण्यासाठी त्या पैसेवाल्या माणसाच्या किंवा नातेवाईकाचा खून करू शकत नाही. कारण ज्या क्षणी तो माणूस अशा पैसेवाल्या माणसाचा खून करतो त्या क्षणी हिंदू वारसा हक्क कायद्याच्या या कलम 25 नुसार त्या माणसाला दुसऱ्या माणसाची संपत्ती मिळू शकत नाही. आपल्याला माहिती आहे की संपत्तीसाठी भाऊ भावाचा खून करतो, पत्नी पतीचा खून करतो, नातेवाईक नातेवाईकांचा खून करतात आणि त्यांना असं वाटत असतं की हा नातेवाईक संपला तर याच्या वाट्याचा हिस्सा आपल्याला मिळेल, याच्या वाटेचा वारसा आपल्याला मिळेल. किंवा कधी कधी खोटं इच्छापत्र अशा माणसाच्या मृत्यूनंतर दाखवलं जातं आणि त्याची संपत्ती बळकावली जाते. अशा सगळ्या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणूनच तो आज मी तुमच्या पुढे घेऊन आलोय. आशा आहे की तुम्हाला हा आवडला असेल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्या संबंधी जर तुम्हाला काही प्रश्न असतील, तुम्हाला जर काही वाटत असेल तर इथे तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. हा जो सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे तो तुम्हाला माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये देखील वाचता येईल आणि तो तुम्हाला तुमच्या केसमध्ये देखील वापरता येईल. तर पुन्हा एकदा सांगतो की ज्यांनी कोणी अजूनही हा माझा चॅनेल सबस्क्राईब केला नाही त्यांना विनंती आहे की हा चॅनेल त्यांनी सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि हा फॉरवर्डही करा. म्हणजे असेच मराठीतून नवीन नवीन कायद्यावर दिलेले निर्णय, नवीन नवीन वेगळे वेगळे कायदे सोप्या भाषेमध्ये आपल्याला सांगण्यासाठी मी येत जाईन. धन्यवाद.